नमस्कार, किचन तडका मराठीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण अगदी कडेपर्यंत सारण असणारी तिळगुळ पोळी कशी बनवायची हे पाहणार आहोत. आपण सारण तयार करून घेऊयात. यासाठी पाव कप शेंगदाणे घालून घेऊया आणि चांगले भाजून घेऊया. शेंगदाणे आपले चांगले भाजून झाले आहेत. आता काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी ठेवून घेऊया. नंतर मी अर्धा कप पांढरे तीळ घेतले आहेत. हे छान असे भाजून घ्यायचे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवून तीळ भाजून घ्यायचे आहेत. आता तीळ आपले चांगले खमंग भाजून झाले आहेत. आता हे तीळ आपण काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी ठेवूयात. आता याच कढईत पाव कप बेसन घालायचे आहे आणि चांगले भाजून घ्यायचे आहे. बेसन सतत हलवत राहायचे आणि बेसनचा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहे. बेसन आता छान भाजले गेले आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे. सगळे मिक्सरला बारीक करून डिशमध्ये काढून घ्यायचे आहे. यामध्ये 1 कप बारीक चिरून किंवा किसणीवर किसून गूळ घेतला आहे. गूळ घालून झाल्यावर यामध्ये वेलची पूड घालून घेऊया आणि चांगले मिक्स करून घेऊया. आता आपले सारण तयार झाले आहे. पोळीसाठी कणिक भिजवायला घेऊयात. त्यासाठी मी इथे 2 कप गव्हाचे पीठ घेतले आहे. 1 कप मैदा घेतला आहे आणि 2 चमचे बेसन पीठ घेऊन त्यामध्ये मीठ घालून चांगले मिक्स करून घेऊया. यामध्ये 2 चमचे तेलाचे मोहन घालून घेऊया आणि चांगले मिक्स करून घेऊया. नंतर यामध्ये थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घेऊया. पीठ अगदी घट्टही नकोय आणि पुरणपोळीसारखं पातळही नकोय. चपातीसाठी जसं पीठ भिजवतो त्या प्रमाणात पीठ मळून घ्यायचं आहे. पिठाला हलकेसे तेल लावून गोळा चांगला मळून घेऊयात आणि 15 मिनिटे झाकून ठेवूया. आता पिठाचा एक गोळा घेऊन थोडी पोळी लाटून घ्यायची आहे. यामध्ये सारण भरून घेऊया. सारण भरपूर घालायचं म्हणजे पोळी खायला छान लागते. याची आता आपण पोळी लाटून घेऊया. मी इथे पोळपाटावर पोळी हलक्या हाताने कडेकडेने लाटून घेत आहे. म्हणजे कडाही पातळ होऊन अगदी कडेपर्यंत सारण जाण्यास मदत होते. ही पोळी आपल्याला पातळच लाटायची आहे म्हणजे खाण्यास एकदम क्रिस्पी लागते. पोळी आपली लाटून झाली आहे. आता पोळी तव्यावर टाकून भाजून घ्यायची आहे. गॅस मिडियम फ्लेमवर ठेवून आपल्याला दोन्ही बाजूंनी पोळी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. आधी एक बाजूनी चांगली भाजून घेऊया. आता दोन्ही बाजूंना तूप लावून घेऊन भाजून घेऊया. पोळी भाजायला वेळ थोडासा जास्त लागतो, पण जेवढी चांगली भाजू तेवढी खायला छान लागते. तुम्ही बघू शकता आपली पोळी खरपूस अशी भाजून झाली आहे. आता आपण ही डिशमध्ये काढून घेऊयात. थंड झाल्यावर पोळी खाण्यास छान लागते. अशाच प्रकारे सगळ्या बाकीच्याही पोळ्या करून घेऊयात. इथे मी काही पोळ्या तयार करून घेतल्या आहेत. बघू शकता मस्त खमंग आणि खरपूस असा वासही येत आहे. पाहू शकता सारण अगदी पोळीच्या कडेपर्यंत गेलेले आहे आणि खाण्यासही अगदी खुसखुशीत अशी पोळी झाली आहे. तर तुम्हीही अशी तिळपोळी करून पहा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तसेच किचन तडका मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.